तर मनोज जरांगेंसाठी आज बीडमधील शिरूर कासार तालुका बंदची हाक देण्यात आली। मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना अटक करा या मागणीसाठी आज शिरूर कासार तालुका बंदची हाक। मनोज जरांगे आज माजलगाव दौऱ्यावर आहेत। जरांगेंसाठी आज बीडमधील शिरूर कासार बंदची हाक देण्यात आलेली आहे। मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होतोय आणि त्याचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात येणार आहे। आता बातमी पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातली। खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती आज पुण्यात येण्याची शक्यता आहे। पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन व्यवहार रद्द होण्याच्या मार्गावर आहे, तर व्यवहार रद्द होण्यासाठी 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार। व्यवहार रद्द करण्यासाठी रद्द करारनामा करावा लागणार आहे। कंपनीचे भागभांडवल मात्र 1 लाख असताना रक्कम कोण आणि कशी भरणार असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। माझ्यावर 70,000 कोटींचा आरोप झाला असं अजित पवारांनी म्हटलं। माझ्या नातेवाईकांकडेही धाडी टाकल्या, पण तो त्रास मी सहन केला। सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचं वक्तव्य। माझ्यावर आरोप झाले, 70,000 कोटीचा आरोप झाला। अरे म्हणलं ते 70,000 कोटीतले 100च कोटी मला दे, बाकी सगळे तू घेऊन जा। माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटी, पण काय ते मला कोणी दाखवना कुठं पैसे तर काय पैसे। धाडी टाकल्या, सगळं काही केलं। माझ्या नातेवाईकांच्यावर 22 ठिकाणी धाडी टाकल्या। एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला, पण मी सहन केला। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एक बैठक पार पडली। अजेंड्याचे विषय प्राधान्याने सोडवा आणि जनमानसात पोहोचवा, विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा, हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा। भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीत पदाधिकाऱ्यांना हे निर्देश देण्यात आले। नरेटिव्हच्या लढाईत गाफील राहू नका, पदाधिकाऱ्यांना हे निर्देश दिले गेलेत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। विनायक, बरोबर आहे। काल संघांची बैठक जी आहे ती मुंबईमध्ये पार पडलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि संघाचे पदाधिकारी होते। दिवसभर ही बैठक मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं घेण्यात आली होती। या बैठकीमध्ये प्राधान्यक्रमाने जे अजेंड्यावरचे विषय आहेत ते प्रथम जे आहे ते सोडवावेत आणि लोकांपर्यंत जे आहे ते सगळे विषय पोहोचवावेत असे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये खोटा नेरेटिव्ह जो आहे तो विरोधकांकडून पसरवण्यात आला होता। असे जर नेरेटिव्ह आता पसरवले जात असतील तर त्या लढाईत सुद्धा गाफील राहू नका असे निर्देश सुद्धा पदाधिकाऱ्यांना या संपूर्ण बैठकीत देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे मतचोरीचा नेरेटिव्ह जो आहे तो सुद्धा समोर येताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यावरती सुद्धा जोर देणं गरजेचं आहे, आपली भूमिका मांडणं गरजेचं आहे। लव्ह जिहाद, लँड जिहाद बाबत सुद्धा मोहीम जी आहे ती प्रशासनाकडून राबवली जाते। त्यामुळे या मुद्द्यांवरती सुद्धा लक्ष देण्याचे सूचना ज्या आहेत त्या संपूर्ण बैठकीत देण्यात आल्या। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं असं विधान केलंय तानाजी सावंत यांनी। दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे असंही तानाजी सावंत म्हणाले। त्यावर आता दिलीप मोहिते पाटलांची प्रतिक्रिया समोर आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावंतांना त्यांची जागा दाखवेल असं दिलीप मोहिते पाटलांनी म्हटलंय। राष्ट्रवादीची अवलाद अशी आहे, सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातनं मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं होतं आणि वर्षात आलंच ते। आणि त्यावेळेस सुद्धा मी सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाही। ह्याचं प्रत्यंतर तुम्हाला गेल्या 10 दिवसात, गेल्या महिन्याभरात आला असेल। कुणाला पटो ना पटो, जी माझी मतं आहेत ते आहेत। तानाजी सावंत एक वाचाळवीर आहे। आतापर्यंत त्यांनी म्हणजे त्यांच्या राजकीय जीवनामध्ये फार महाराष्ट्र भिकारी झाला तरी सावंत भिकारी होणार नाही। दुर्दैवानं मागच्या त्याला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली आणि त्यांचा त्यांनी गैरफायदा घेतला। सत्ता ही लोकांच्या करता राबवायची आहे, त्यांनी स्वतः करता राबवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना त्यांची जागा दाखवून देईल एवढंच यांनी